साहेब जोवर तुम्हाला बोलवत नाहीत ना तोवर तुम्ही तिथं जाऊ नका बरं. बकुळा मावशी, त्यांनी ताणून धरलं म्हणून आपण पण ताणून धरायचं का? अशानं नातच तुटून जाईल ना आमचं. आता त्यांनी नाही पुढाकार घेतला पण मीच आज त्यांना भेटायला गेलो. ते माझ्याशी न बोलताच चालले गेले ऑफिसला. ऑफिसला गेले ते माझ्यावरती रागवले, मला वापस जायला सांगितलं. बकुळा मावशी, त्यांनी जरी माझं मन दुखावलं असलं ना तरी मला खात्री वाटून राहिली काय माझ्यावरती किती रागवले असले ना तरी एक ना एक दिवस वापस बोलवते. भोळे आत ताई तुम्ही, पण तुमच्या मनात जे आहे ना ते समजा तसंच होते, तसंच होते. तुम्हाला जितकं दिवस वाटेल तितकं दिवस इथे राहा तुम्ही. हो, आणि मी तुमचं सगळं सामान पण आणलंय तुमच्या वहिनींकडून. ताई, तुमच्या वहिनीनं सांगितलेत का तुम्ही इथं राहताय ते? नाही बकुळा मावशी, मी माझ्या वहिनीला फक्त इतकंच सांगितलं का मी माझ्या मैत्रिणीकडे जाऊन राहिले. तुझा पत्ता दिला नाही आहोत त्यांना. ताई, तुमच्या जीवाला जितकं दिवस बरं वाटेल ना तितकं दिवस इथे राहा. अहो, माझं गरीबाचं घर आहे, 4 भांडी कोंडी आहेत, पण तुम्हाला रात्रीच्याला झोप लागल नाही इथं. बकुळा मावशी, अगं कसली झोप, माझी तर आता झोपच उडून गेलीये बघ. तू माझी काळजी करू नको. अगं मी कुठल्याही परिस्थितीत राहायला तयार आहे. असंही काही श्रीमंतीत जन्म नाही झाला माझा, साध्या घरात जन्म झालाय माझा. आमचं घर साधच होतं, गरिबीत दिवस काढले. पूर्वी तर चाळीतच राहायचो. यांनी खूप मेहनत घेतली, मग यांची बरकत झाली. काटकसरीत दिवस काढलेत आम्ही. मला तर वाटून राहिलं अथर्वच्या पायगुणानच झालं सगळं. अजूनही काही विसरले नाहीये मी. सगळं लक्षात आहे माझ्या, हे मात्र विसरून गेले. कधी कधी असं वाटतं नाही, आयुष्य आरामापेक्षा आपल्यासारखं हातावरचं पोट असलेलं बरं. निदान रात्री सुखाची झोप तरी लागते. नाही हा बाळा प्रज्ञा, आजचा दिवस उद्याच्याला राहत नाही. माझ्या ताईची ही परिस्थिती नाही राहणार बघ. ताई, हिम्मत सोडायची नाही बघ. हा, बकुळा मावशी, आता मला इतकंच वाटून राहिलं का मला आता माझ्या पायावर उभं राहायचं, पैसे कमवायचे. आता या क्षणी मला तर तेच महत्वाचं वाटून राहिलं ग. किमान माझ्या नाथर्वच्या खर्चापुरतं तरी माझ्याकडे पैसे हवे. मला छोटस काम हवंय ग. आपण शोधूया तसं काम जे तुम्हाला अथर्वला सांभाळून करता येईल. हो नाही? हा. ताई, एक बोलू का? आमच्या ना शेजारी इथं एक लघु उद्योग आहे बघ. हेच ग आपलं पापड, चटण्या, लोणची असलं काय बाय करायचं. तिथे एक मॅडम आहे, आम्ही तिला जयश्री मॅडम म्हणतो, कोणी जयश्री वहिनी पण म्हणतात. लई प्रामाणिक आहे, सज्जन आहे. अगं, ह्याच्यापूर्वी मी तिथंच काम करत होते ना, मग तुमच्या सोसायटीत आले. तुम्ही कराल का ते काम? कराल? आपण उद्याच्याला जाऊ आणि बोलू त्यांच्याशी, नाही का प्रज्ञा? चालेल की. त्यांना आत्ता भेटता येईल का? आता ताई समजा बंद झालं असेल ना, फॅक्टरी पण बंद झाली असेल. अगं प्रज्ञा, जयश्री मॅडमच्या घरी जाऊन बघूया का? हा, ताईंसाठी शब्द टाकूया का? ठीक आहे, जाऊया. चल 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 ताई, जाऊया, बोलूनच बघूया आज त्यांची. खरं? हा, खरं. अरे यार, हा पसारा आता परत आवरायचा.
सकाळी जाताना आवरा, आल्यावर आवरा. कंटाळा आला यार. काय बकुळा, काय काम काढलंस? काय नाही मॅडम, या राधिका ताई, राधिका सुभेदार, आपली ती गुलमोहर सोसायटी आहे ना, तिथं राहायच्या. अच्छा, राहायच्या म्हणजे मला समजलं नाही. काकू मी सांगते तुम्हाला. ऍक्च्युली ताईंच्या घरी जरा प्रॉब्लेम झालाय म्हणून त्यांनी घर सोडलंय आणि त्यांचा लहान मुलगा आहे ना, मग त्याची जबाबदारी आहे म्हणून ताई काम शोधताय. बरं, पण बकुळा तुला तर माहितीच आहे ना, आपलं कुरड्या पापड्यांचा छोटीशी फॅक्टरी आहे आणि चटणी आणि पिठं आपण बनवून विकतो. या तिथे काय काम करणार? अहो समज काम करतील बघा, त्यांच्या हाताला लई चव आहे, सुगरण आहे ती. अहो त्यांच्या घरात जाऊन वेगवेगळे पदार्थ खायचे ना, मला ठाव आहे, समधी काम करतील बघा ते. हो का? बर, काय काय पदार्थ येतात तुम्हाला? म्हणजे स्वयंपाकातलं सगळंच येतं की. आमच्या नागपुरी पद्धतीचं उडाची वडी, वडा भात, झालंच तर आमच्या पद्धतीच्या चटण्या, लोणची. अहो नागपूरकडचा मसाला पण बनवते मी. एकदा करून दाखवीन ना तुम्हाला, असा हात खपेल. तुम्ही नागपूरकडच्या का? हो, म्हणजे लग्न झाल्यानंतर इथे मुंबईत आली मी. अशी कामाची कधी वेळच पडली नव्हती ना, पण शिकली आहे, BA झाली आहे मी. तुम्ही मला काम द्या ना, कामाला कमी नाही मी. तुम्ही सांगाल ते करून दाखवी. बघ बकुळा, काही योगायोग आहे नाही. हो, कालच आपल्याला आपल्या नागपूरकडून सुपर मार्केटची मोठी ऑर्डर आली आहे कुरड्या पापड्यांची. असं? आणि आता तुमचं नॉलेज आहे म्हटल्यावर नागपुरी स्टाईलने आपण वेगवेगळ्या प्रकारचे पापडही बनवू शकतो. हो, करून दाखवीन की. म्हणजे तुम्ही मला सांगा काय काय करून आणू. मी तुम्हाला नमुन्याचं करून आणून दाखवते ना. सांगा काय आणि किती करू. राधिका ताई, तुम्ही काही नाही करायचं. म्हणजे नाही, तुम्ही आत्ताच तर म्हणाले ना की मसाले, ते नागपुरी पद्धतीचे पापड वगैरे. तुम्ही फक्त देखरेख ठेवायची आणि काय काम आहे ते आपल्या गृह उद्योग मधल्या बायका बघतीलच ना. तुम्ही फक्त सामानाचं प्रमाण बघायचं, चव बघायची, क्वालिटी चेक करायची आणि किती प्रमाणात काय सामान घ्यायचं, पॅकिंग आणि ऑर्डरची पोचपावती बघायची. थोडक्यात काय तर सुपरविजन बघायचं.